माती आणि गाळ दोन्हीचाही सामू जास्त असेल तर एकत्र येऊन ती जमीन पिकासाठी उपयोगी ठरत नाही. विशेषतः औद्योगिक भागातला आणि धरणातला गाळ काढताना त्याचं परीक्षण करायचे, कारण धरण आणि औद्योगिक भागातला गाळाचा सामू हा जास्त असण्याची शक्यता असते आणि त्याचा थेट संबंध पिकांच्या उत्पादनाशी येतो. सहसा गाळ हा उथळ, मुरमाड, खडकाळ, माळरान आणि कमी खोलीच्या जमिनीत टाकावा आणि तो टाकण्याआधी त्याची खोल नांगरणी करून घ्यायची. त्यानंतर 5 ते 10 सेंटीमीटरचा ठिसूळ मुरुमाचा थर तयार करायचा आहे. नांगरणीनंतर निघालेले दगड वेचून तुम्ही ते शेताच्या बांधबंदिस्तीसाठी वापरू शकता, जेणेकरून आपण नव्याने टाकलेला गाळ पावसात वाहून जाणार नाही. गाळ टाकताना तो शेतामध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने एकसारखा पसरवून घ्यायचा आहे. साधारणतः गाळाच्या थराची जाडी ही 15 ते 20 सेंटीमीटर म्हणजेच 1 फूट इतकी असली पाहिजे. जास्त जाडीचा थर ठेवला तर गाळ आणि माती चांगल्या प्रकारे मिसळत नाही. उथळ, कमी खोलीच्या जमिनीसाठी हेक्टरी 1500 ते 2000 क्युबिक मीटर म्हणजेच 300 ट्रॅक्टर ट्रॉली गाळ टाकावा लागतो. पण जर तुमची जमीन मध्यम खोलीची असेल तर तिच्यामध्ये हेक्टरी केवळ 10 टन तळ्यातला गाळ शेणखतासारखा टाकायचा आहे. आणि लक्षात असू द्या, हा गाळ नेहमी योग्य प्रमाणातच टाकावा लागतो. जर तो जास्त टाकला गेला तर पावसाळ्यात माती गरजेपेक्षा जास्त पाणी धरून ठेवते आणि अतिरिक्त पाण्यामुळे उत्पादनात घट पाहायला मिळते.